गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज डेट आहे 8. आपला आज बॉर्डर क्रॉस होईल होपफुली. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नक्की नसतं चायनामध्ये. असंच पद्धत आहे इकडे. काल बरेचसे ग्रुप बॉर्डरला जाऊन वापस आले होते इथेच मुक्कामाला. त्याच्यामुळे होपफुली असा विचार करायला हरकत नाही की आपली आज बॉर्डर क्रॉस होईल. आपला मुक्काम होता साबिर बेसी येथे. छोटंसं हॉटेल कोझी छान. आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे. सकाळचे वाजलेत 6. आपल्याला 6:30 वाजता ब्रेकफास्ट करून निघायचं आहे. 7 वाजताचा एस्टिमेटेड टाईम आहे आपल्याला. त्याच्यानुसार आपल्याला टाईम मिळाला अलॉट झाला होता. बघूयात. आपले पासपोर्ट्स ऑलरेडी वरती गेलेले आहेत काल. जे आपले चायनाचा गाईड आहे त्याच्याकडे. तर आता बघूयात. सगळ्या लोकांची लगबग चालू आहे. हे आपलं सामान इथे आलेलं आहे. सगळ्या लोकांची अशी लगबग दिसते. साऊथ इंडियन लोक जास्त आहेत. हे आपलं हॉटेल. बघूयात सगळे तयार झालेत का. गुड मॉर्निंग. ओके ऑल ओके. झोप झाली. खूप छान. झोप झाली का नीट. गुड मॉर्निंग. ऑल ओके. झोप झाली व्यवस्थित. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. असं वरती करावं लागतं. गुड मॉर्निंग. झाली झोप व्यवस्थित. मॉर्निंग वॉक. आ गया खाजा आ गया. क्या क्या खोलो दिखाओ क्या क्या है. ये है उसके लिए कप. हाँ ये ये पुरी आणि हे असं आहे. तर आता आपण पुरी भाजी. ओए आज आइसक्यो. एक सेकेंड रुको एक मिनिट. एउटा चिम्टा छैन आज पुरी टिप्ने चिम्टा चिम्टा थोड़ा थोड़ा चलाऊ. होइन उयो पुरी टिप्ने मस्त. आता चिमटा सर्व बॅगा वगैरे चार्जर वगैरे काही ठेवले नाही ना रूममध्ये. मोबाईल चार्जर वगैरे मला पुरे द्या. शेजारी आपण शेवटच्या दिवशी ये चिमटा चिमटा द्या ना. और बस 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 बस. पहिला नंबर कोण आहे ते. आपल्या जागेवर बसूयात. ट्रॅफिक लागलेली आहे. ट्रेलर्स समोरासमोर आलेत रस्त्यामध्ये. त्यांना खाली घेता येत नाही आहे. मस्त एका साईडला नदी, वरची डोंगर बघा किती सुंदर आहेत. मस्त एकदम. हा आयडियल व्ह्यू आहे. डोंगर, नदी आणि गाव. खूपच सुंदर. उतर खाली. काय काय आईनी सांगितलं हात बाहेर काढायचा नाही. मामा बॉय. इतना छोटा कैमरा लेके आया. फिर
इकडे थांबलेत ते ट्रेलर्स. होइन बस कहाँ जाने धेरै उता छ क्या तल पनि सिङ्गल मात्रै जसं लागिन्छ समोरासमोर आलेले आहेत ते जात नाही आहेत मागे. इथे एक जी बस आणि मागे घेतलं 3च गाड्या आहेत. 3 मागे घेतलं की होऊन जातील. हॅलो, बॉर्डरच्या जवळ आलेलो होतो आपण. टिमुरे या गावाचं नाव आहे. इथे आता भन्सार आणि बाकीचं प्रोसेस होईल. इथून आपल्याला चायनामध्ये एंट्री करायची आहे. या गाड्यामध्ये आलो होतो. साधारण दुपारचे 11:30 वाजलेत. आपलं अजून इमिग्रेशन झालेलं नाही आहे. एक्झिट झालेली आहे नेपाळमधून. अजून चायनामध्ये एंट्री झालेली नाही आहे. या साईडला चायना आहे. आम्ही आत्ता नेपाळ इमिग्रेशनला थांबलेलो आहोत. अध्यागमन कार्यालय छोटीशी बिल्डिंग आहे. असं इथे वाटत पण नाही की बॉर्डर वगैरे आहे. वातावरण बिघडतंय. थंड हवा सुरू झाली आहे. लगेच येतो काका जॅकेट घाला. हवा खूप बोचते. हवा खूप सुटली आहे. सवय नसते. त्रास होतो नंतर. लोकांना सवय नाही आहे. काकू काकू त्यांना जॅकेट घालायला सांग काकूंना. पियुष ऑन वर्क. इथे इमिग्रेशन करून पुढे जायचं आहे. काल आपले स्टॅम्प ऑलरेडी लावून झालेले आहेत. हॅलो. तर आता सीन असा आहे की 8 तारखेला आपल्याला एंट्री मिळालेली नाही आहे. सगळे आपण टिमेरू इथे थांबलेलो आहोत. बॉर्डरचं गाव आहे. त्याच्या आपल्याला उद्या एंट्री देतील. आज काही लोकांना एंट्री मिळाली आहे. काही लोकांना म्हणजे वेगळा ग्रुप, आपला ग्रुपला नाही. तर आपल्याला उद्या सकाळी बोलवलं आहे. टोकन सिस्टीम ट्रक आहे बाजूला. 2 मिनटं. टोकन सिस्टीम आहे. तर आपला नंबर उद्या आपल्याला बोलवला आहे तिकडच्या गाईडनी. तर हाच अपडेट आहे की सगळेजण मग इथल्या लोकल हॉटेल्समध्ये थांबतात आहे. माझ्या मागे एक हॉटेल आहे आणि या साईडला एक हॉटेल आहे. 2 हॉटेलमध्ये सगळ्यांना रूमची व्यवस्था केलेली आहे. इकडे पुढे हाच रस्ता चायना एम्बसीला जातो. तर आम्ही आत्ता असं टाईमपास म्हणून टिमेरू फिरतो आहेत. रूममध्ये करण्यासारखं काही नाही आहे. सुंदर असा वॉटरफॉल आहे इकडे. इकडे काहीतरी एक स्तूपा आहे. वातावरण खूप मस्त आहे. थंड आहे. हे पुढे चायना एम्बसी नाही. इथे आपल्याला एंट्री करायची आहे उद्या. हा वरती जायचा रस्ता. आम्हाला गीतू म्हणून आहे. केरलाची एजंट आहे. ती जॉईन झालेली आहे. थोडंसंच पायऱ्या आहेत वरती चढायला. नेपाळीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. माहीत नाही काय आहे. ब्रिज आहे छोटासा एक. मस्त वॉटरफॉल आहे. दिसला असेल ना.
चालू चला जातो चालू करा काय बोलते आता मस्त वॉटरफॉल. फेअर फ्लॅग झुलता पूल आहे. इथे प्रेयर व्हील आहे. पाण्याचा फोर्स कमी आहे, नाही तर ते फिरलं असतं. मस्त वेदर आहे. डार्क काय ते माझे व्हिडिओज कलर ग्रेड करावं लागेल असं वाटतंय. थोडीशी शेड थोडीशी डार्क येते. गरम होतं ॲक्च्युली जॅकेट घातल्यामुळे. Tallest personality. हॅलो. He is Piyush. You are Santosh, right? येस. And he is अनिरुद्ध. okay. Is it portrait? Change. Thank you. Yeah. छोटासा ट्रेल आहे. इकडे चाललोय आपण. प्रॉपर पायऱ्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत. पाणी येतं याच्यावरतून. फुलपाखरं खूप आहेत. मस्त ट्रेल आहे. एरिया बघा किती सुंदर आहे. कोलवाट बाजूला नदी. हे पाणी खाली घेऊन जाण्यासाठी करतात इथे. हे पाणी हॉटेलमध्ये वगैरे वापरतात. ट्रान्समीटरचं स्टोरेज फुल झालं आहे. माहीत नव्हतं त्यात काय ट्रान्समीटर झालंय. फॉर्मॅट करावं लागेल. आवाज येतोय. आय गेस इंटरनल मेमरी चालू झाली असणार आहे, त्याच्यामुळे एरर येतोय. हाय. चलो. आंघोळ करणार आहे. बघू बघू पियुष इकडे बघ. आंघोळ करणार आहे. मोठा बोल्डर आहे पुढे.
वा, सुंदर जागा. शॉर्टकट करू परत जाऊ खूप सुंदर आहे. तिला थांबव ना एक सेकंड. खूप सुंदर लोकेशन आहे. खूपच सुंदर. किती सुंदर धबधबा आहे बघा. एकदम पिक्चर परफेक्ट. पाण्यातून चाललो तिकडे पुढे. हा हा, मस्त गारगार आहे पाणी खूप. पाण्यातून चाललोय. चांगलंच गार पाणी आहे मस्त. का हसतोय पियुष एवढा? हा? मी नाही हसत. गोड गोड हसतोय एकदम. काय झालं पियुषला एवढं का हसतोय? पियुषला काय झालं एवढं का हसतोय? पियुष होता मस्त मौसम मध्ये. केव्हा रंगीला मौसम. संतोष थोडंसं आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवतोय. हा, कम ऑन. भरपूर थंड पाणी आहे. एका पायावर उभं राहा. त्याला आता काही सुधरत नाही. ये पियुष. कस्टममध्ये टाकलेल्या बेवाडी भरपूर आहेत अशा बॉर्डरला. नवीन कोऱ्या गाड्या आहेत. अजून ते क्लिअरन्स झालेला नाही आहे. जसं की असे गोडाऊन चालवतात तिकडे. एक गोडाऊनची जागा त्यांनी दिलेली आहे.